नमस्कार. आज आपण ते करणार आहे इथं थंड थंड असा दही भात करणार आहे इथं. ते चवीला खूप छान असं होतंय. रेसिपीला सुरुवात करू. ही पाऊण वाटी दही घेतलेले, दही आंबट घ्यायचं. आणि एक वाटी भात आहे, शिजवून घेतलेला भात आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, मोठा अर्धा चमचा उडदाची डाळ घेतली आणि मोठा 1 चमचा चणा डाळ घेतलेली. ह्या डाळीला धुवून किंवा भिजत घालून घ्यायचं नाही, फक्त कपड्याने पुसून घ्यायचे. तर त्यावरती पावडर काढायची. एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा मोहरी, एक टोमॅटो घेतलेला आहे असं उभा कापून घ्यायचा, एक शिमला मिरची त्याला उभं कापून घेतलेलं आहे, एक कांदा असे उभं कापूनच घ्यायचं, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. एक असं मोठं भांडं घ्यायचं आणि ते मोठ्या भांडी भात आपण शिजून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचा. आणि ते टाकून घेतलं की त्यामध्ये दही टाकणार आहे. तर दही आंबटच घ्यायचं, म्हणजे चवीला खूप छान असं भात होतं आहे. दही जास्त घट्ट आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकणार आहे मी, जास्त नाही टाकायचं. 2 ते 3 चमचेच पाणी टाकायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर भात बघा दह्यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे. व ह्या पद्धतीने असा भात पाहिजे आपला. आता तडका करून घेणार आहे. त्याच्यावर टाकण्यासाठी 2 चमचे तेल गरम करायचं, त्यात छोटा चमचा मोहरी आणि जिरे टाकायचे. जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामुळे डाळ टाकून घेणार आहे. आणि कढीपत्त्याची पानं याचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. आणि अशा कच्च्या जर डाळ्या टाकल्या तर छान असे खायला लागतात, असे कचकच वगैरे काही लागत नाही. तर त्यामध्ये ही मिरच्या टाकून घेऊ. मिरची टाकलं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. मिरचीचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये ही शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटोची कापून घेतलेले उभं ते टाकून घ्यायचं. आणि त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे पटकन असं भाज्या वापरल्या जातात. आणि त्याला जास्त काही ओव्हर कुक करायची गरज नाही, फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटासाठीच. 2 ते 3 मिनटं असा कच्चापणा गेलेला आहे सगळा चांगला. तर थंड करायला ठेवायचं आणि थंड झाल्यावरच मग हे दह्यामध्ये टाकायचं, गरम गरम टाकायचं नाही. हे थंड झालं की टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. कसं चांगलं मिक्स झालेलं आहे की छान असं चटपटीत दही भात तयार झालेला आहे. आणि असं पण दही भात करायचं म्हणलं की बघ त्यामध्ये फक्त डाळीचा तडका देतो आपण. असं शिमला मिरची, टोमॅटो किंवा कांदा वापरत नाहीत, पण टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची जर वापरून ह्या पद्धतीने केलं तर चव अजून त्याची वाढते. आणि खूप छान असं चवीला भात होतं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडून असं दही भात तयार झालं आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.